अ, याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी तुम्हाला वाटतं पहिली जाहिरात केली. सुरुवात कशी झाली आणि तुझे बाबा अभिनेते होते, प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांची डिरेक्ट, इनडिरेक्ट अशी काही मदत झाली? ॲक्च्युली अजिबात नाही. मी जाहिरातींमध्ये काम थोडीशी ॲक्सिडेंटली करू लागले. आम्ही म्हणजे मी आणि माझी आई एका नव्या जाहिरात प्रोडक्शन कंपनीच्या ओपनिंगसाठी गेलो होतो. ती ज्यांची कंपनी होती ते माझ्या आईचे ओळखीचे होते आणि तिथे मला एका कास्टिंग डिरेक्टरनी बघितलं आणि तिथेच माझ्या आईला विचारलं की तुमची मुलगी एका जाहिरातीसाठी ऑडिशन करेल का? आणि तिथल्या तिथेच माझी छोटीशी एक स्क्रीन टेस्ट घेतली आणि ती जाहिरात मला मिळाली. त्यामुळे आम्ही मुळात ऑडिशनसाठी म्हणून गेलोच नव्हतो. अचानकच ते घडलं आणि मग मी काही जाहिराती करत गेले आणि त्या वयात अशा ज्या मोठ्या बहिणी किंवा तुम्ही जाहिराती साधारण बघितल्या असतील तर एक द्वाड लहान मुलगा असतो, मग त्याची एक शहाणी मोठी बहीण असते. त्या मोठ्या बहिणीच्या वयोगटात मी इतकी छान फिट होत होते की तशा मला अचानक खूप जाहिराती मिळत गेल्या आणि मग मी जाहिराती करू लागले. माझ्या वडिलांना या पहिल्या जाहिरातीबद्दल माहीतही नव्हतं. जेव्हा त्यांचा फोन आला की ही जाहिरात तू करणार आहेस, तेव्हा माझ्या आईने त्यांना सांगितलं की असं काहीतरी झालं आहे. त्यानंतर काही दिवसांनी मला एका चित्रपटासाठी ऑडिशनचा कॉल आला. मराठी चित्रपट होता आणि रीतसर ऑडिशन घेऊन मग त्यांनी ठरवलं की मला कास्ट करायचं. त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी मला वडिलांनी बसवून हे सांगितलं होतं की 2 गोष्टी. एकतर काही पटत नसेल, काही आवडत नसेल तर जोरात आणि ठामपणे नाही म्हणायला शिक. कारण या वयात सगळं खूप भारावून टाकणारं असतं. आपल्या आसपासचे सगळे मोठे वयानी, अनुभवानी मोठे असतातही. त्यामुळे पटकन सगळ्या गोष्टींना होकार दिला जातो. त्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपल्याला हे खरं तर आवडत नाही आहे करायला. त्यामुळे नाही म्हणायला शिक, नीट आणि ठामपणे. मनं दुखावू नको पण नाही म्हणायला शिक, हे त्यांनी मला पहिलं सांगितलं. आणि दुसरी जी गोष्ट सांगितली ती मला फार कमालीची वाटते. ते मला म्हणाले की मी तुझी काहीच मदत कधीच करणार नाही आहे, त्यामुळे ती अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नकोस. म्हणजे तुला एखादा संवाद कसा म्हणायचा किंवा त्याचा काय गर्भित अर्थ आहे असा काही माझ्याशी संवाद करायचा असेल तर तो मी करेन. पण तुझं नाव मी कोणाला सांगतोय बुवा किंवा माझ्या मित्राला एखाद्या मैत्रिणीला एखाद्या सांगतोय की हिला जरा कास्ट कर, तर हे मी कधीही करणार नाही. आणि ह्यामागचं कारण एकच आहे. जेव्हा तू 50-60 वर्षाची होशील आणि तू अवलोकन करशील तुझ्या करिअरचं, तेव्हा तुला हे वाटलं पाहिजे की हे मी मिळवलं, माझ्या हिमतीवर मिळवलं. मी आत्ता तुला 4 गोष्टी तुझ्यासाठी सोयीच्या करणं ह्यापेक्षा तुला ते समाधान भेट देऊ इच्छितो. त्यामुळे मी ह्यातून पूर्णपणे वेगळा राहणार आहे. आणि ते इतकं त्यांनी पाळलं की एकदा असं अनायसे झालं की माझ्याकडे एक प्रोड्युसर, डिरेक्टर एक स्क्रिप्ट घेऊन आले मराठी चित्रपटासाठी. हे आमचं संभाषण झाल्यानंतर अनेक वर्षांनी, आणि त्यांनी मला विचारलं की ह्या चित्रपटात तुम्हाला काम करायला आवडेल का? बरं, त्यांना मी आधी काय काम केलं होतं काहीच कल्पना नव्हती. आणि तेव्हा जुईली होता सिनेमा? माझा पहिला चित्रपट जुईली होता, ज्याबद्दल आत्ता मी बोलले. हे एका वेगळ्या चित्रपटाबद्दल बोलते. तो चित्रपट इव्हेंच्युअली झालाच नाही, म्हणजे तो तयारच झाला नाही. पण त्याचं सुरुवातीचं बोलणं करायला माझ्याकडे 2 लोकं आली होती आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की आम्ही ॲक्च्युली इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांना ह्यातले काही काही रोल ऐकवलेत. तर त्यांनी काही नावं घेतली ज्यात माझ्या वडिलांचंही नाव होतं. तर ह्यातल्या वडिलांचा रोल आम्ही गिरीशोकांना विचारतोय, ते करतील का? तुम्हाला माहीत असतीलच. तर मी म्हटलं हो माहिती आहेत ना. तर मी हसायला लागले. त्यावर ते म्हणाले की काय झालं? तर ते म्हणाले नाही माझे वडील आहेत ते. तर ते म्हणाले अरे हो, आम्हाला आडनावावरून वाटलं खरं की एकतर प्रसादोक किंवा गिरीशोक काहीतरी नातं असेल तुमचं. म्हटलं नाही प्रसादोकांशी नाही आहे काही नातं माझं, पण गिरीशोक माझे वडील आहेत. ते म्हणाले कमाल आहे, कारण आम्ही गिरीश सरांना भेटलो परवाच आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जरा या हिरोईनच्या रोलसाठी आम्हाला 4-5 नावं सुचवता का? तर त्यांनी आम्हाला एक यादी दिली आहे नावांची की तुम्ही ह्यांना विचारा. त्यात तुमचं नाव दिलं नाही त्यांनी. त्यांनी म्हटलं बरोबर आहे, कारण ते नाही देणार माझं नाव, हा आमचा करार आहे. तर त्यांनी ते इतकं पाळलं की त्यांनी अक्षरशः कधीही माझं नाव कुठे पुढे केलं नाही, कुठे लिहून दिलं नाही, कोणाला काही सांगितलं नाही. नंतर ते आले माझ्याकडे आणि माझं त्यांच्याशी बोलणं झालं. हा योगायोग की मला ते कळलं. पण असं त्यांनी अनेकदा माझं नाव कुठेही लिहिलं नसावंच बहुधा. पण मी ह्याबद्दल त्यांची ऋणी आहे.
कारण खरंच त्यांनी म्हटलं तसं आजवर मी जे काही केलं आहे ते मला जे योग्य वाटलं, मला जे आवडलं नाही आवडलं, त्यांचा पहिला उपदेश आणि दुसरा उपदेश दोन्ही पाळतच मी केलं आहे. त्याचं मला खूप समाधान वाटतं.